नमस्कार. स्वच्छंद प्रस्तुत कलायडोस्कोप माझे जीवन गाणे ह्याच्या नवीन भागात तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत. भारताचा सांस्कृतिक ठेवा म्हणजे शास्त्रीय संगीत. संगीताची परंपरा आपल्या ह्या देशात काही हजार वर्षांपासून चालत आली आहे. पण शास्त्रीय संगीत म्हटलं की आपल्याला आठवतात त्या धीर गंभीर मैफिली. खरंच का शास्त्रीय संगीत एवढं कठीण असतं समजून घ्यायला? तर नाही मित्रहो. आजच्या कलायडोस्कोपच्या नवीन भागात आपण जाणून घेणार आहोत शास्त्रीय संगीताची मैफिलीचा रसास्वाद घेण्यासाठी आपण उत्तम श्रोते कसे बनू शकतो ते. आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रसिद्ध बासरी वादक नितीन अमीनजी आणि आपल्यासाठी आपल्या मनातील प्रश्न मांडणार आहेत समीक्षक सुहास किर्लोस्कर. तर चला ऐकूयात या सुंदर चर्चेमधून आपण एक छान श्रोते कसे बनू शकतो ते. धन्यवाद. नमस्कार मित्र. आपल्या भारताची एक अगदी अनोखी धरोहर म्हणजे आपलं संगीत. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम असे वेगवेगळे जॉनर्स, असे वेगवेगळी ओळख असलेली आपलं संगीत म्हणजे आपलं खरंच अनेक वर्षापासून आपली ओळख निर्माण करणारं हे आपलं संगीत. त्याच्याबद्दल आपलं आज जाणून घेऊया अधिक आपल्या दोन दिग्गज कलाकारांकडनं, अर्थात प्रसिद्ध बासरी वादक नितीन अमीन आणि नमस्कार. चित्रपट संगीत ह्याच्यावर विश्लेषणात्मक लेखन करणारे श्री सुहास किर्लोस्कर. दादा, तुम्हाला नमस्कार. आणि नमस्कार. आमच्या साधारण माणसाच्या मनात जे काही प्रश्न येत असतात संगीताबद्दल, ते आज मी तुम्हाला विचारणार आहे, जेणेकरून आपण अधिकाधिक कानसेन निर्माण करू शकू आणि योग्य त्या प्रश्नांमार्फत नक्कीच संगीत चांगल्या पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयास आम्ही आमच्या या कार्यक्रमातनं करणार आहोत. सर्वसामान्य श्रोत्याला शास्त्रीय संगीत एखाद्याला आवडत असेल, एखाद्याला चित्रपटातलं संगीत आवडत असेल, एखाद्याला दुसरं काही म्युझिक आवडत असेल, तर संगीताचे अनेक प्रकार आहेत. पण सर्वसामान्य श्रोत्याच्या भूमिकेतनं एखाद्याला असं वाटतं की आता शास्त्रीय संगीत वर आधारित असं गाणं ऐकलं, तर ते गाणं ऐकल्यानंतर मला आता शास्त्रीय संगीत कळायला सुरुवात झाली असं बरोबर आहे का? हे त्यात नेमका फरक नाही. शास्त्रीय संगीत आणि त्याच्यावर आधारित गाणी असं येण्याच्या पूर्वी मला वाटतं आपण मग आता थोडासा विषय बदलतोय, परंतु पुन्हा शास्त्रीय असं आपण जे त्याला शास्त्रीय म्हणतोय, तर ते शास्त्रीयचा अर्थ आपण थोडासा समजून घेऊ, म्हणजे मग हे सगळे विषय जातील. बरोबर. शास्त्रीय याच्याऐवजी शास्त्रोक्त असं म्हणायला पाहिजे. बर. शास्त्राने सांगितलं असं. शास्त्र आहे का? सगळ्या संगीताला शास्त्र आहे ना. संगीताचं शास्त्र कोणतं? तर संगीताचं शास्त्र फिजिक्स. साऊंडचं जे काय शास्त्र आहे ते संगीताला लागू आहे. त्याच्यामुळे सायन्स म्हणून आपण ज्याला म्हणतो ते फिजिक्सच आहे. आणि मग ते फिजिक्स आपल्याला काय सांगतं की काही संबंधित जे काय आवाज आहेत ते आपल्या कानाला छान वाटतात, हे आपल्याला फिजिक्स सांगतं. आणि मग अशा प्रकारे कानाला छान वाटणाऱ्या आवाजांच्या निर्मितीमधनं आणखीन काहीतरी करत राहणे म्हणजे आपण संगीत निर्माण करतो. मग संगीत निर्मितीच्या मागे फिजिक्सच आहे ना, मग ते शास्त्र झालं. मग शास्त्रीय संगीत म्हणून आपण म्हणतो त्याचं शास्त्र. हे शास्त्र काय आहे? तर त्याला शास्त्र म्हणण्याऐवजी मला असं वाटतं की तो कोड आहे. एक म्हणजे फरक काय आहे मुळात, की सुगम संगीत आपण ज्याला सुगम म्हणतो. सुगम म्हणजे सुगम, ऐकायला सोपं आहे, ते गायला सोपं नाही आहे. म्हणजे पुन्हा जसं ह्यांनी म्हटलं की मला शास्त्रीय संगीताच्या ऐवजी कधीतरी मला सुद्धा मूड होतं की जुनी मदन मोहनची गाणी लावून ऐकत बसेन मी अर्धा तास, मला तेवढी शांतता मिळते. किंवा गझलच ऐकायला लागलो मी तर गझलमध्ये सुद्धा मला तेवढी शांतता मिळते. तर प्रत्येकाला पुन्हा मग त्याच्यात आणि ह्याच्यात नेमका फरक काय आहे असा आता पुढचा मुद्दा येतो की मग त्याला कोड आपण ज्याला म्हणतो. सो आपण त्याच्यातलं एक स्टेटमेंट असं करता येईल की आपण ज्याला शास्त्रीय किंवा क्लासिकल संगीत म्हणतो त्याला आजकाल आर्ट म्युझिक असं म्हणतात. कला संगीत असं त्याला म्हणायला लागले जातं. आता त्याला शास्त्रीय म्हणत नाही, आता आर्ट म्युझिक असं म्हणायचं. म्हणजे पूर्वी जसं आर्ट सिनेमा आणि पॉप्युलर सिनेमा असे आपल्याकडे दोन जॉनर्स होते, तसं संगीतामध्ये सुद्धा एक आर्ट म्युझिक आणि एक पॉप्युलर म्युझिक असं एक ढोबळमानाने आपल्याला बघता येईल. म्हणजे सुगम आणि उपशास्त्रीय आणि शास्त्रीय असं न म्हणता आपण असं जरा आपण आर्ट म्युझिक आणि पॉप्युलर म्युझिक. आणि मग आपल्या भाषेमध्ये आर्ट म्युझिक म्हणजे काय, तर
आपण ज्याला शास्त्रीय संगीत म्हणतो त्याला आपण रागसंगीत म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. राग राग मांडणे हा जिथे उद्देश आहे, रागाची मांडणी करणे हा किंवा रागाचं सादरीकरण करणे सादरीकरण हा जिथे उद्देश आहे ते रागसंगीत, आणि ते आर्ट म्युझिक खाली येतं, कला संगीत होतं ते. त्याच्यावरती आधारित गाणं असं जेव्हा हा म्हणतोय, किंवा ते गाणं आपण म्हणतो की मला मला गाणं कळलं. मग कळणं म्हणजे काय? मग पुढचा मला मला माहिती आहे पुढचा प्रश्न, की मग हे कळलं पाहिजे का? तर तर ते कसं आहे की मी आत्ता म्हटलं तसं, की जेव्हा आपण त्याला रागसंगीत म्हणतो तेव्हा इट इज अ हायली कोडेड फॉर्म ऑफ म्युझिक. ओके. म्हणजे त्याला कोडिफिकेशन आहे आणि त्याला त्याचे फॉर्म्स डिफाईन केलेले आहेत. आता फॉर्म म्हणजे काय? फॉर्मला प्रत्यक्ष शब्द घाट असा आहे, पण फॉर्म म्हणजे त्याचा फॉर्मॅट. म्हणजे आपण सिनेमातलं गाणं जरी घेतलं तरी आपल्याला त्याचा मुखडा आणि अंतरा असं आपण म्हणतोच ना, की एक मुखडा आहे आणि मग एक पहिला अंतरा येतो, मग दुसरा अंतरा येतो, मग पूर्वीची गाणी 3-3, 4-4 अंतरे असायचे. अंतरे चालायची. आता 1-2 अंतऱ्यात संपवतो आपण गाणं. तर हे जे काय ह्याला फॉर्म म्हणतो आपण, मग तो फॉर्म जास्त कोडिफाईड आहे शास्त्रीय संगीताच्या बर. रागाची मांडणी करण्यासाठीच. आणि मग हे फॉर्म कुठले आहेत? मग आपण राग कशातनं मांडू शकतो? खयालमधनं मांडू शकतो. मग खयाल हा फॉर्म झाला. बर. आणि मग खयालामध्ये राग कसा मांडायचा ह्याचे काही नियम आहेत, म्हणजे कोड आहे. म्हणजे तो कोड हे कोडिफाईड आहे आणि तो कोड आपल्याला माहिती नाही म्हणून ते कळत नाही. अच्छा. मग तो म्हणजे आपल्याला कळण्यासाठी कोड समजून घेतलं. जसं आता मी मोकळा अंतरा म्हटल्यावर आपल्याला कळतं की अरे गाण्याला मोकळा असतो आणि अंतरा असतो. मग मग खयालाला काय असतं? मग खयालाला फक्त शब्द बदलले, स्थायी आहे आणि अंतरा आहे. मग मला स्थायी आणि अंतरा असलेला खयाल अगम्य वाटतो आणि मोकळा आणि अंतर असलेलं गाणं आपलं वाटतं. हे काय आहे? मला वाटतं इथे थोडंसं आपणच बदलण्याची गरज आहे. आणि इथे इनिबिशन्स आपली जी सगळी इनिबिशन्स आहेत, मी पूर्ण दोष श्रोत्याला देणार नाही, कलाकारही याला कारणीभूत आहेत. परंतु हे थोडंसं वलय जे आहे ना शास्त्रीय म्हणणं, हे आपण मला वाटतं थोडंसं कमी केलं पाहिजे. मेलडी तीच आहे आणि आपलं सगळं शास्त्रीय संगीत मेलडीवरतीच बेस्ड आहे. मग आपण आता व्याख्यात जाण्याची गरज नाही, राग म्हणजे काय वगैरे आपल्याला म्हणायचं नाहीये. परंतु हा फॉर्मॅट समजून घेणे, हा कोड समजून घेणे, मग त्याचे जे काही नियम आहेत ते, मग रागाचे म्हणून काहीतरी नियम आहेत, मग तालाचे नियम आहेत. मग आपण इथल्या शास्त्रीय संगीताच्या मांडणीमध्ये जे काय गाणं म्हणून वापरलं जातं त्याला बंदिश म्हणतो. बंदिश म्हणतो. जे आहे काय तर एक बंदिश आहे आणि ती खयाल फॉर्मॅटमध्ये मला मांडायची. मग हे म्हणजे काय आहे ते एकदा कळलं की ते गाणं कळायला लागलं. मग सुगम. बरं, दुसरा एक अडसर मोठा असतो तो भाषेचा असतो. म्हणजे आपण जेव्हा एखादं गाणं, आता उदाहरणार्थ सिनेमातलं गाणं आपण कळतं म्हणतो. आपण एक उदाहरण घेऊन बघूयात पाहिजे तर. एक गाणं त्याची नुसती मेलडी ऐकली, म्हणजे आता मी एक हे ऐकल्यावरती काय येतं, मला गाणं आठवायला लागतं ना, मन रे तू काय न धीर रे. बरोबर. किंवा मी जर हे वाजवायला सुरुवात केली, मला लगेच गाणं आठवलं, जिंदगीवर ये धून नाही बोलेगी. जिंदगीवर नाही. हा, मला तसंच आहे.
पण मला गाणं आठवलं म्हणजे काय आठवलं, तर मला गाण्याचे शब्द आठवले. शब्द आठवले. हा एक मोठा फॅक्टर आहे, की मी आता पुढेच मला पुढे जायची गरजही नाही. मला लगेच ते जब दीप जले आना आठवलं. हो. म्हणजे पण इथे रिकॉल व्हॅल्यू कशाला आहे? इथे रिकॉल व्हॅल्यू त्या शब्दांना. शब्दांना आहे. आपण जेव्हा गाण्याबद्दल बोलतो आहे, तेव्हा त्या गाण्यातले शब्द मला आठवत आहेत. हम्म, हम्म, हम्म. आणि मग हे सुगमता त्याच्यातली कशातनं आली? तर त्या शब्दातनं आली. आणि त्या बरं. शब्दाचं जे काव्य आहे, काव्याची जी भाषा आहे, ती भाषा माझ्या परिचयाची आहे. आता जर मी ह्याच्याऐवजी तबला वगैरे लावून तंबोरे लावलेले आहेत, म्हणजे आधीच माझं ॲटमॉस्फिअर बदललं आणि मी आता काय झालं, आता मी यमन रागाची बंदिश वाजवली. ज्यांना एरियाली पियाबी बंदिश माहिती आहे त्यांना हे परिचयाचं वाटेल. ज्यांना त्या बंदिशीची परिचय नाही त्यांना हे वेगळं वाटेल. पण कळणार नाही असं आपण जे म्हणतो ते का आहे? कारण ह्या सगळ्याची मेलडी एकच आहे. म्हणजे एरियाली पियाबीनं आणि हे जे काय आहे आणि ह्याची मेलडी एकच आहे. बरोबर. त्यामुळं श्रोता एकच. श्रोता म्हणून ते कुठेतरी गाणं शोधतात आणि मग ते काय हा, गाणं मॅच पण मग relate करू शकतो. शोधण्याची जी म्हणजे मग हा दुसरा फॅक्टर झाला, की मला शब्द नाहीत किंवा शब्द परिचयाचे नाहीत म्हणून ते अगम्य वाटतंय. बरं. शास्त्रीय संगीत आपण ज्याला शास्त्रीय म्हणतोय ते. तिसरे आणखीन खूप फॅक्टर्स आहेत. म्हणजे आणखीन एक फॅक्टर बघायचं झालं तर व्हिज्युअल मला काहीच अटॅच करता येत नाही त्याला. हा. म्हणजे सिनेमामध्ये आता जिंदगीवर नाही भुलेगी बरसात की रात बघताना आमच्या जनरेशनच्या माणसाला ती केसातनं पाणी काढणारी मधुबाला आठवलीच पाहिजे. हो. ते जर पण मग हे असोसिएशन आहेत ना हे. बरोबर. आणि या असोसिएशन्स वरती संगीताचं आकलन हे असोसिएशन्स वरच आहे. बरोबर. ही असोसिएशन्स काढून टाकली तर मला पण कळत नाही, म्हणजे मी ते ऐकायचं नाही का? आणि कळत नाही तर तेच काय त्याच्यातलं समजलं तर ते मला कळायला लागेल किंवा आपण कळायला पुढचा प्रश्न पुढचं तेच आहे की कळण्याची गरज कळण्याची आहे. का? म्हणजे यातला फरक किंवा मग संगीत कळलं पाहिजे का? हा. हा, म्हणजे संगीत हा. समजलं पाहिजे का? आणि संगीतात नेमकं काय समजायला पाहिजे? मग हे फरक समजले पाहिजेत का? कशातले? संगीतातले शास्त्रीय संगीत आणि हे मग परत आपण ते पुढच्या प्रकाराकडे येऊ. पण संगीत हे असं कळायला पाहिजे का? त्याची गरज काय आहे? संगीत कळायला पाहिजे का याचं उत्तर नाही असं मी ठामपणे देईन. शास्त्रीय संगीत कळायला पाहिजे का याचं उत्तर मात्र कदाचित हो असं मी देईन. म्हणजे माझं स्वतःचं उत्तर सुद्धा बदलत गेलंय. पण पुढे जाऊन पुन्हा हाच मगाशी मी जसं म्हटलं तरी काय कळलं पाहिजे त्यातला कोड कळायला पाहिजे. अच्छा. आणि कोड आहे म्हणून ते कोड हा एक्सप्लेन करण्यासारखा आहे. म्हणजे आपल्या शास्त्रीय संगीताची मला वाटलेली खासियत अशी आहे की कोडिफाईड असल्यामुळे कुठल्याही गायकाचा रेफरन्स न घेता आपण शास्त्रीय संगीत म्हणजे काय हे समजावून सांगू शकतो. मी हा कोड समजावता येतो मला. मग कोडमध्ये काय आहे? आपण मगाशी म्हटलं तसं फॉर्मॅट आहे. म्हणजे खयालमध्ये राग मांडायचा तर कसा मांडायचा? राग तोच आहे. पण मग खयाल आहे, मग दुसरा काही फॉर्म आहे का? मग आपल्याला श्रोता म्हणून मला जेव्हा प्रश्न पडायला लागतात तेव्हा माझं कळण्याची प्रोसेस सुरू होते. कसं आहे, माझी क्युरिओसिटी तर जागृत झाली पाहिजे ना, की मी गाणं मला कळण्याची गरज नाही म्हणून मी नुसतंच ऐकत राहणार, कानावर पडेल ते. असं करून शास्त्रीय संगीत कधीच अपील होणार नाही. कळण्यापेक्षा सुद्धा ते अपील झालं पाहिजे, ते फील झालं. मग ह्यातलं नेमकं अपील होतंय ते काय होतं? मग आपण मैफिलीला गेल्यानंतर अरे तो काहीतरी वेगळ्या
प्रकारे दाद देतोय आणि मग मला का कळत नाही, तो कुठेतरी मान हलवतो किंवा टाळ्या वाजवतो. मग कोणीतरी मला मागणं सांगतं की अरे टाळ्या वाजवणे गैर आहे, टाळ्या वाजवायच्या नसतात मैफिलीमध्ये. म्हणजे काय, हे सगळे कोड आहेत ना, हे कोड आहेत, ते सगळे आपल्या संस्कृतीशी निगडीत असतात. सो आपण जेव्हा कोड म्हणतो तेव्हा कोड हे आणि संगीताच्या भाषेमधला जेव्हा कोड येतो आहे तेव्हा तो संस्कृती आणि म्हणजे त्याचा कल्चरल इथॉस त्याचा आणि फिजिक्स हे सायन्स या दोन्हीच्या एकत्रीकरणातनं कुठेतरी हा सगळा कोड गेल्या कित्येक वर्षात, गेल्या 2000 वर्षात तयार झालेला आहे. तयार झालाय. तर अप्रिसिएशन म्हणून कळायला पाहिजे असा प्रश्न होता माझा, की चित्रपट मूवी अप्रिसिएशन म्हणजे चित्रपट कसा बघायचा हे समजलं पाहिजे, समजल्यानंतर तो जास्त कळतो. तसंच क्लासिकलच्या मैफिलीला गेलो किंवा सुगम संगीताच्या बाबतीत सुद्धा वाद्यांकडे लक्ष जातं जसं नाही, तसंच शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला आपण जातोय तर हे काय चालणार आहे बाबा, पुढं काय वाढून ठेवलेलं असणार आहे. एक्झॅक्टली, हा खरा मुद्दा आहे. हां. बरं, ह्यानी म्हटलं तसं, सुहासनी आत्ता म्हटलं तसं, सिनेमा तरी असं किती लोक बघतात हो समजून. हम्म. हो, ते एक गोष्ट हा एंटरटेनमेंट म्हणजे म्हणूनच आपण जातो. म्हणजे मग परत एंटरटेनमेंट व्हॅल्यूच्या पलीकडे जेव्हा माणूस बघायला लागतो एखादा, तेव्हा खरं तो कळण्याचा विचार करायला लागतो ना, की हे फक्त कानावर पडलं, छान वाटलं इथपर्यंत एंटरटेनमेंट आहे, पण त्याच्या पुढे अरे हे काहीतरी छान आहे, मला आणखीन समजून घेण्याची ही इच्छा जागृत होणे. किंवा सिनेमा सुद्धा, सिनेमामधले कट्स कसे केलेले आहेत किंवा एडिटिंगचा भाग, टेक्निकल भाग सुद्धा, त्याच्यामुळे सिनेमात नेमकं काय घडलं किंवा आपण ज्याला लँडमार्क सिनेमे असं म्हटलंय, तो त्या सिनेमात नेमकं वेगळं काय होतं, शोले सारख्या सिनेमात काय नेमकं वेगळं होतं, हे आम माणसाला विचारलं तर सांगता येणार नाही, कारण त्यांनी तसा विचार नसतो. आणि इव्हन संगीताच्या बाबतीत सुद्धा म्हणजे चित्रपट बघताना आपल्याला ऍक्च्युली दृश्य बघून डोळ्यात पाणी येतं, एका मागं सारंगी वाजली म्हणून डोळ्यात पाणी येतं. हे बॅकग्राऊंड स्कोर करतं सुद्धा तसं. किंवा सारंगी वाजलीच नाही तरी तो इफेक्ट येईल का? हो हो हो. म्हणजे खूप वेळेला आता हे ह्याच्यावरती आता हा विषय आहे, तर म्हणजे खूप वेळेला असं जाणवतंय की काही दृश्य ही त्यातल्या मागच्या बॅकग्राऊंड म्युझिक शिवाय जास्त अंगावर येतात आणि जास्त इफेक्टिव्ह होतात. अच्छा. आणि काही वेळेला त्याच्या मागे संगीताचा अतिरेक करून आपण त्यातलं सगळं घालवून घालवून टाकतो. टाकतो. असंही होतं. सायलेन्स स्पीक्स असंही हां. होतं. सो तर आता ते संगीताचे तो फॉर्म असे सांगितलेस ना, तर त्या संगीताच्याच अनेक फॉर्म मधला फरक माहीत करून घ्यायचा. मग म्युझिक ॲप्रिसिएशन म्हणून मग शास्त्रीय काय, उपशास्त्रीय काय, मग ठुमरी दादरा काय आहे. मग उपशास्त्रीय असं आता न म्हणता, म्हणजे उपशास्त्रीय हा शब्द जेव्हा रूढ होता तेव्हा असं कुठेतरी होतं की शास्त्रीय आणि सुगमच्या मध्ये काहीतरी एक एरिया आहे, त्याला उपशास्त्रीय म्हणायचं बरं. असं आपण म्हणत. मग त्या भागात काय काय आहे, तर त्याच्यात ठुमरी दादरा हे आपल्याला माहिती असलेले प्रकार आहेत. मग नाट्यगीत त्याला कुठे टाकायचं? नाट्यगीत माझ्या मते मराठी नाटकातलं नाट्यगीत म्हणजे जुनी जी काय जे नाट्यसंगीत हे जे काय परंपरा होती त्यातलं नाट्यगीत हे उपशास्त्रीयमध्ये जायला पाहिजे. एक एक गाणं 15-15 मिनिटं सुरू आहे आणि ते करतायत काय, तर ते रागाचीच मांडणी, त्यांचं मीडियम बदललं. बंदिश घेण्याच्या ऐवजी ते नाटकातलं हे घेतलं, त्यांनी पद घेतलं. पण ते स्टेजवरती उभं राहून मग त्या उभ्या मैफिलीच असत त्या. आणि सो नाट्यसंगीत झालं. गझलची खूप खूप गझल या उपशास्त्रीय संगीत प्रकारात मोडल्या पाहिजेत असं मला वाटतं. त्या तिथेच जातात. सुफी संगीत हे सगळं तिकडे जाणार आहे. पण म्हणजे काय, तर मला असं वाटतं की असं म्हणायला पाहिजे तिथे की तिथे राग सादर करणे हा हेतू नाहीये. म्हणजे हेतूमध्ये फरक व्हायला लागला आपल्या. आता बघा, आता जास्त जास्त क्लिअर होत जाईल की सुरुवात राग संगीत, आपण ज्याला शास्त्रीय संगीत असं दृढार्थाने म्हणतोय, म्हणजे खयाल झाला. खयाल सारखा ध्रुपद पण आहे. ध्रुपद हा एक वेगळा मार्ग आहे, आपण केव्हा तरी नंतर बोलू त्याच्यावरती. सो खयालमध्ये रागाची मांडणी करणे हा पर्पज वेगळा आहे. तिथे फक्त रागाची मांडणी करणे हाच विषय आहे. आणि तिथे दादा, रागाची मांडणी म्हणजे काय असतं? तुम्ही जी रागाची मांडणी म्हणताय. बर, मग एक शक्य तेवढ्या सोप्या पद्धती, कमी वेळात आणि कमी शब्दात म्हणे, सोपी पद्धत नाही, पद्धत ती एकच असणार आहे. सोपं म्हणण्यापेक्षा सुद्धा मला असं वाटत नाही खरं म्हणजे ना, हे आपण सोपं आणि गहन म्हणतो, काही गहन नाही हो. खरंच काहीही गहन नाहीये. खयालामध्ये राग बरं, मी आता आपण 1-2 मिनिटात हा विषय समजून घेऊ
की रागाची मांडणी किंवा रागाचं सादरीकरण म्हणजे काय. म्हणजे आता इथे काय झालं, माझं पर्पज काय आहे, राग दाखवणे. मग राग म्हणजे मला राग म्हणजे काय ते कळलं पाहिजे. मग राग हे काय आहे, तर मगाशी आता मी एक मगाशी मी जे काय वाजवलं ते यमन रागावरती यमन. आधारित 2-3 गाणी होती. हां, मग आता कसं आहे की यमन हे काय आहे, यमन ही एक मदर मेलडी आहे. म्हणजे यमनचं म्हणून एक काहीतरी स्ट्रक्चर आहे, एक स्वरांचा संच आहे तो, आणि ते स्वर कसे लावायचे, कुठल्या पद्धतीने लावायचे ह्याचे नियम ठरलेले आहेत. नियम ठरलेले आहेत. आणि त्यामुळे यमन हा राग कुठल्याही कलाकाराला, कुठल्याही काळातल्या, तुझ्या भाषेत पुन्हा मगाचा विषय, घराण्यातल्या कुठल्याही घराण्यातल्या कलाकारासाठी यमन रागाचं चित्र त्याच्या डोळ्यापुढचं किंवा त्याच्या मनातलं एकच आहे. मग हे चित्र जे आहे ते माझी मदर मेलडी, हे माझ्या सगळ्यात वरच्या लेवलला त्याच्या मनात असलेलं चित्र आहे. मग त्याच्यामध्ये राग मांडण्यासाठी त्याला बंदिश घ्यावी लागते. बंदिश म्हणजे काय, ते गाणं आहे आणि मग ते गाणं खुलवायचं आहे मला. मग खुलवण्यासाठी तिथे त्या बंदिशीतल्या शब्दांचा आधार घेऊन मला ते जे काय आहे ते एक्सपांड करायचं आहे. अच्छा. ते जे रागाचं जे बीज आहे ते मला 10 मिनिटं गायचं आहे, वाजवायचं आहे, की अर्धा तास का 1 तास, हे ठरवून मी हळूहळू त्या रागाचं मोठं म्हणजे काय, तर मला तो राग कळला आहे आणि तो हळूहळू त्या रागात थोडा वेळ एका भागात मी राहिलो, मग दुसऱ्या भागात गेलो. तर रागाची मांडणी करण्यासाठी आपण जो खयाल हा फॉर्मॅट झाला, खयालमध्ये मांडायचा आहे. मग त्याच्यासाठी मांडण्यासाठी आपण आधार घेतो बंदिशीचा. ज्या गाण्याचा आधार घेतो त्याला आपण बंदिश म्हणतो. मग बंदिशीला परत आपण मगाशी म्हटलं ना, गाण्याला जसं मुखडा आणि अंतरा आहे तसं बंदिशीला पण मुखडा आणि अंतरा आहे. मुखडा म्हणजे स्थायी आहे, त्याला स्थायी म्हणतात, आणि अंतरा आहे. मग ही स्थायी गायची फक्त तिथे, जसं मगाशी मी म्हटलं नाट्यगीतामध्ये ती एक पद ते रंगवतायत म्हणजे काय, तर मग त्याला जोडून त्या शब्दांच्या पलीकडे आणखीन काहीतरी येतं. म्हणजे आणखीन काहीतरी ते वाढत चाललंय. म्हणजे आणखीन काहीतरी काय आहे, तर ते वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिकल मटेरियल आहे जे गायक किंवा वादक तयार करतोय. बरं, कुठलंही म्युझिकल मटेरियल हे बेसिक इन्ग्रेडियंट्स दोनच, एक स्वर आणि दुसरं लय. स्वर हा साऊंड आहे आणि लय हे टाइम ऍक्सिस वरती आहे. स्वर आणि लयीचा वापर करून मग स्वर कुठले वापरायचे, तर मग त्याच्यासाठी यमन रागाचे नियम आले. स्वर वापरण्यासाठी जर मी यमन रागाचं कंपाऊंड वापरलं आणि बंदिशीमध्ये ताल आहे, बंदिश आली म्हणजे त्याला ताल आला, म्हणजे त्यालाच कंपाऊंड आलं. म्हणजे एका बाजूला यमन रागाचं कंपाऊंड आणि दुसऱ्या बाजूला जी काही मी बंदिश ही खूप वेगवेगळ्या तालात असतात, त्यातली कुठली तरी एक बंदिश घेऊन मी मगाशी एरियाली पियाबीनं म्हटलं, ती 3 तालातली एक बंदिश आहे. मग माझ्यासाठी पर्पज काय होईल, की एरियाली पियाबीनं ही बंदिश घेऊन 15 मिनिटं यमन वाजव असं कोणी सांगितलं तर काय होईल. मग मी 15 मिनिटं काही फक्त एरियाली पियाबीनच घोळत नाही बसणार आहे. त्याला जोडून मी इतर जे काय तयार करीन त्याला आपण म्युझिकल मटेरियल म्हणतो. मग त्याच्यामध्ये आलाप आला, त्याच्यामध्ये मग आलाप बंदिशीचे बोल वापरून जे करतात त्याला बोल बनाव म्हणतात, किंवा आलापामध्ये बोल वापरून बोल आलाप करता येतील. मग या आलापाचं पुढे जाऊन एक बेहलावा म्हणून होतं, की त्याला लयीत आपण गुंफतो. आलापाला लयीत गुंफून थोडीशी लय वाढवली की त्याचा बेहलावा तयार होतो. मग बेहलाव्यातनं आपण पुढे तानेकडे जातो आणि मग तान येते. मग तानेमध्ये मग मी लयीशी क्रीडा केली तर त्याला आपण लयकारी म्हणतो. म्हणजे आता काय व्हायला लागलं, आता त्या संगीताच्या मांडणीसाठीचं म्हणून एक वेगळं विश्व तयार व्हायला लागलं. आणि हा सगळा कोडच आहे. मग हे समजून या विश्वात शिरायचं आणि हे म्हणजे काय समजून घ्यायचं. आलाप म्हणजे काय असतं बाबा, मग आलापाची तान होते म्हणजे काय होतं, असे प्रश्न पडणे आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी आहे. असे प्रश्न घेऊन आपण जर बसलो तर आपल्याला, आणि एक्झॅक्टली हेच काम आम्ही सुहास आणि मी आमच्या सुनते रहो कार्यक्रमातनं सध्या करतो. आम्ही दर महिन्यातनं 2 वेळा, तुम्हाला माहिती आहे ते. सो अशा प्रकारे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की क्युरिओसिटी, जोपर्यंत मी क्युरियसली ऐकायला लागत नाही तोपर्यंत माझ्या मनात क्युरियस होण्याचं पहिलं लक्षण म्हणजे माझ्या मनात प्रश्न आले पाहिजे. मग आता सोपं झालं. मग आता हे सोपं आहे की मी बंदिशीचा प्लॅटफॉर्म घ्यायचा, त्याच्या भोवती हे सगळं मटेरियल तयार करायचं, आलाप वापरायचा, तान वापरायची, आणि मग ती बंदिश खुलवून मांडायची, म्हणजे रागाचं सादरीकरण झालं.
मग इथे रागाचं सादरीकरण हा माझा जर हेतू असेल, पर्पज ते आहे माझं, तर तिथे त्या बंदिशीचे शब्द मांडणी हा नाहीये पर्पज. मग तिथे शब्द मागे म्हणजे मग हा सगळ्यात मोठा फरक आहे शास्त्रीय संगीत आणि इतर संगीतात. इतर संगीतामध्ये शब्द आता बॅकसीट घेणार आहेत आणि शब्दांनी बॅकसीट घेतली म्हणजे मग शब्दांच्या मधनं व्यक्त होणारा जो काय काव्यात्म आशय आहे किंवा वाङ्मयीन आशय आहे त्याला इथे महत्व नाही आहे. इनफॅक्ट असं म्हणतात की त्याला जर महत्व आलं तर मग संगीत मागे जाईल. तसं नको आहे आपल्याला. इथे संगीतच पुढे आलं पाहिजे. मग संगीत आणि शब्द याच्या बॅलन्सवरनं मला वाटतं शास्त्रीय ते सुगम हा प्रवास आपल्याला सांगता येतो. मग आता सुगम संगीतामध्ये किंवा उपशास्त्रीय संगीतामध्ये शब्दाला महत्व आहे, ताल आहेच त्याला. मग रागाचे नियम आहेत ते काय न पाळण्याचं स्वातंत्र्य असतं असं आहे? हो. आता नियम म्हणजे सुद्धा काय, नियम हा काही कायदा नाही आणि नियम मोडल्याशिवाय कला निर्मिती होऊ शकत नाही. बर इंटरेस्टिंग. म्हणजे कसं आहे, आता नियम सुद्धा कसे गेले 1000 वर्ष चालू असलेले आता समजून काय घेतलं पाहिजे की नियम हे कुठे कोडमध्ये आहेत. सो आपण थोडंसं ना कोड आणि ग्रामर ह्याच्यातला फरक थोडासा आपल्या लेवलला कळला पाहिजे. आपल्याला म्हणजे अगदी आम श्रोत्याला कळला पाहिजे असं म्हणत नाही. पण मग ती सगळी जिथे टर्मिनॉलॉजी येते की मग या रागात 5 सूर आहेत आणि मग याच्या सुरात हे सूर लागणार, ह्या कोमल, हा तीव्र आणि हे सगळं ते ग्रामर झालं. पण मला कलाभिव्यक्ती ह्याला शेवटी एस्थेटिकचा जो पार्ट आहे तो ह्या सर्व नियमांच्या पलीकडे आहे. बरोबर. हे सगळे नियम आम्ही कलाकारांनी काय केलेलं असतं तर रागाचे म्हणून जे काही नियम आम्ही ते इंटरनलाइज केलेले असतात. म्हणजे इनफॅक्ट आपल्या पर्टिक्युलरली राग संगीतामध्ये मी म्हणेन की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की या सगळ्या नियमांच्या चौकटीत राहून मला माझा फ्रीडम एकदा का ते सगळे नियम मला इंटरनलाइज झाले तर एका बाजूला रागाचे नियम, दुसऱ्या बाजूला तालाचे नियम, हे दोन्ही राग आणि ताल एकत्र येऊन बंदिश होणार आहे आणि मग ती बंदिश आधाराला घेऊन मी राग मांडणी करणार आहे. मग हे रागाचे नियम आणि तालाचे नियम हे दोन्ही मी जितके जास्त चांगले इंटरनलाइज करीन तेवढं मला त्याच्या पलीकडे जाण्याचे मार्ग दिसायला लागतात. अच्छा. आणि पलीकडे जाण्याचे म्हणजे मला माझा फ्रीडम मिळतो. आणि ही जी डायकोटॉमी आहे ना की एवढ्या बंधनात राहून ही मुक्तता मांडणीतली ही आपल्या शास्त्रीय संगीताच्या मुळाशी आहे असं मला वाटतं. समजून घेण्याच्या मुळाशी आहे. हे कळलं पाहिजे की हे नियम आहेत पण मग ते नियम केव्हा लागू आहेत, कधी लागू आहेत, कधी नाही, कुठल्या रागांना लागू आहेत, कुठल्या रागांना नाही. मग आता आपण तुझ्या प्रश्नाकडे येऊयात की अगदी दरबारी कानडासारखा जर मी राग घेतला तर ते इतका प्रोफाऊंड आहे आणि त्याचं ठरलेलं त्याचा कोड जास्त स्ट्रॉंग आहे, त्याचं जास्त घट्ट आहे, त्याच्यात फार बदलून चालणार नाहीये. ते बदललं तर त्या दरबारी कानडाचं म्हणून जे काय स्वरूप आहे. मग असे खूप राग आहेत. दरबारी कानडा आहे, मालकंस आहे, मोठे राग आहेत, भूप आहे. मोठे राग म्हणजे मला ते जास्त एक्सपांड करता येणार आहेत कारण त्यांची रचना तशी आहे. त्याच्यानंतर एक वेगळी दुसरी येतं की छोटे राग येतात की ते थोडेसे सैलावतात. सैलावतात म्हणजे नियमांना अजूनही बांधूनच आहेत ते, पण ते जास्त मुक्त होतात असं म्हणेन मी. आणि मग पलीकडे जाऊन आणखीन काही, मग आता जर पलीकडच्या बाजूला जाऊन मी काफी सारखा राग बघितला, काफी, खमाज, देस, पिलू, हे सगळे असे राग आहेत की त्या रागांच्या मध्ये मला एका बाजूला बंदिश घेऊन मांडणी पण करता येते किंवा दुसऱ्या बाजूला एखादी ठुमरी हे काय आहे, ठुमरी जास्त काव्य प्रधान झाली, शब्द प्रधान झाली. म्हणजे ठुमरीत वापरलं गेलेलं काव्य हे बंदिशीतल्यापेक्षा जास्त काव्याकडे जाणार किंवा जास्त रोमॅन्टिक असेल आणि मग तिथे थोडंसं ते जास्त रंगवणे, शब्द रंगवणे सुरू होतं आणि मग त्याच्यासाठी हे राग जास्त ओपन होतात आणि मग तिथे थोडंसं रागाला मुरड घातली तर चालते का, तर चालते. म्हणजे मग देश रागातली बंदिश मांडणे आणि देश रागात ठुमरी गाणे ह्याच्यात थोडासा फरक होऊ शकतो. आणि मग शेवटी पुन्हा त्याच्यावर आधारित गाणं जर मी घ्यायला गेलो तर मग तिथे आणखीनच, मग तिथे तर खरं म्हणजे गरजच नाही, शिथिल होऊन जातात.
हा, असं ते आहे. त्यामुळे मग राग राग आहे का तर आहे, पण राग मुळाशी राग आहे. हम्म. त्याचं प्रत्यक्ष मांडणीमध्ये त्या रागाची पकड किती हे तुमचा परत फॉर्मॅट ठरवणार आहे ना. हम्म. खयाल असला तर खयालापेक्षा ध्रुपद जास्त घट्ट आहे. जास्त. ध्रुपदमध्ये रूल्स जास्त आहेत. हम्म. मग हे कुठे हे कल्चरल आहे ना. हम्म. इनफॅक्ट म्हणजे ते खयाल हा पिढ्यानपिढी असं चालत आलेलं आहे का हे जे काही? हा हा तर अगदी थोडंसं हिस्ट्रीमध्ये जायचं तर राग हा कन्सेप्ट साधारणपणे 7व्या शतकात पहिल्यांदा राग ही संज्ञा वापरली गेली. अच्छा. त्याच्यापूर्वी इतर फॉर्म्स होते, पण इतर घाट होते, पण राग पण हा मुळात हा दादा, राग 7व्या शतकात जे आलं त्या रागाचं उद्दिष्ट काय होतं, त्यामागे कारण काय होतं? रागाला उद्दिष्ट नाहीये. गाणी होती ना. हे बघा, संगीत आहेच. आपल्याला वेळ आहे का? एक 5 मिनिटं आपण हो ह्याच्यावरती हो बोलूयात, हो की हो हो, नक्की नक्की. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संगीत म्हणून संगीताचा पहिला वापर आपल्याला सामगायनात दिसतो. अच्छा. दारारा 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 हे जे काय आहे, ही संगीताची पहिलं अप्लिकेशन होता. 3च स्वर फक्त, दारारा दारारा. अच्छा. आणि साम हे काय आहे तर ऋग्वेदातल्या ऋचांना चाली देऊन साम झालेत त्यांचे. हा, सामवेद हा ऋग्वेदच, पण संगीतात बांधलेला. बरोबर. मग सुरुवातीचे जे साम होते ते फक्त या 3 स्वरात बांधलेले होते, आणि हळूहळू पुढे जाऊन या 3चे 7 स्वरांचं सप्तक आपल्याला सापडत गेलं. अच्छा. आणि मग ते शेवटचे 2 साम 7 स्वरात आहेत. मग सामगायनानंतर मग पुढे त्याच्यामधनं आणखीन गाणी तयार व्हायला लागली. मग त्यांना गीती म्हणत किंवा जाती म्हणत. मग त्याच्यात जाती झाल्या. जाती म्हणजे पुन्हा काही गीतींचे ग्रुप्स होते. 18 जाती होत्या. मग 18 जाती कशा, त्याला सांगीतिक खूप गोष्टी. मग हे आणि आपण ना त्याचं काळाचं हे साधारण काही शतकं सुरू होतं. अच्छा. आणि मग जाती जेव्हा सगळ्या खूप जाती झाल्या, आणि मग कोणाला तरी नेमकं कोणाला ही संकल्पना सुचली किंवा असं काही सांगता येत नाही. हा इव्होल्युशनचा भाग आहे. आणि मग त्या सगळ्या जातींचं जेव्हा युनिफिकेशन झालं तेव्हा राग असा कन्सेप्ट कोणीतरी मांडला. त्याचं श्रेय एक मतंग नावाचे ऋषी होते त्यांना दिलं जातं. त्यांच्या एका ग्रंथात राग हा शब्द पहिल्यांदा आपल्याला दिसतो. पण आपल्याकडे सांगीतिक इतिहासाचं तसं क्लॅरिटी कमीच आहे, डॉक्युमेंटेशन. मग पुढे जाऊन हळूहळू मग त्याच्यात परत संगीतामध्ये मग 2 भाग पडत गेले. एक मार्गी संगीत आणि एक देशी संगीत. अच्छा. आणि मग मार्गी कुठलं तर कोडिफाईड संगीत, आणि देशी कुठलं म्हणजे परत आपण आर्ट आणि पॉप्युलर कडे चालू. बरोबर. हा. अच्छा. तर मग पुढे मग या राग संगीताच्या बाजूला मग त्याच्या मांडणीचे मार्ग सुरू झाले. मग पहिल्यांदा रागाची मांडणी आपल्याला जे इतिहासात सापडतं, प्रबंध नावाचा प्रकार होता. आणि प्रबंधाला 6 भाग होते. अच्छा. मोठे. आपण आता स्थायी, मुखडा आणि अंतरा म्हटलं ना, तसे 6 भाग असायचे त्याला. मग ते प्रबंध म्हणजे साधारण हा मला वाटतं एकनाथांच्या काळातला पिरियड, आणि 11व्या-12व्या शतकापर्यंत. त्याच्या पुढे मग त्या प्रबंधामधनं ध्रुपद आलं. ध्रुपदामध्ये या 6 भागांचे 4 भाग झाले. आणि मग ध्रुपदातनं पुढे खयाल आला. खयाल म्हणजे इमॅजिनेशन. हे बघा तुम्ही, इव्होल्युशन सगळी फ्रीडम कडे जाते आणि सिम्प्लिफिकेशन कडे जाते. बरोबर. म्हणजे 6चे 4 झाले, 4चे खयालमध्ये 2च भाग झाले, स्थायी आणि अंतरा. ध्रुपदमध्ये स्थायी आहे, अंतरा आहे, मग संचारी आहे, आणि मग आभोग आहे. तसे प्रबंधात आणखीन 2 आहेत. आणि आता परत मगाचाच तुझा मुद्दा, आता विलंबितही लोकांना ऐकायला नको असतं. एक द्रुत बंदिश खटाखट अंतरा हवा का नको. तर हा सगळा काळामुळे होणारे जे बदल आहेत ते, पण या सगळ्या बदलात न जे टिकून राहिलं ते तो खरा गाभा आहे. आणि तिथे आपले काही राग अजिबातच बदललेले नाहीत, काही राग बदलत गेले. पण आता रागसंगीतामध्ये गायक गायिका प्रेझेंट करतात, आणि तू बासरी वादन करतो तर वेगळ्या इन्स्ट्रुमेंटवर एकच राग वोकल ऐकला आणि कुठल्याही इन्स्ट्रुमेंटवर ऐकला तर
काय फरक असतो का त्याच्या सादरीकरणामध्ये? हा सादरीकरणात फरक असेल, रागाच्या कल्पनेत फरक नाही. फरक बरं. नसतो. ओके. म्हणजे परत आपण कोडकडे जर गेलो तर राग आणि रागाचा कन्सेप्ट याच्यात फरक नाही. राग कोणते तर राग तेच आहेत, हम्म. रागाचे नियम कोणते तर तेच आहेत, हम्म. तसंच तालाचे सुद्धा नियम तेच आहेत सगळे. बरं. फरक कुठे पडायला लागतो? सादरीकरणाच्या त्या मी मगाशी जे म्हटलं ना, बदलतंय काय तर त्याच्या म्युझिकल मटेरियल कशा प्रकारे तयार होणार आहे आणि तुम्ही फॉर्मॅट कुठला निवडता, Format. या दोन गोष्टी चेंज होणार आहेत. बरं, आता आपण दोन गोष्टींकडे बघूयात की मगाचा आणखीन एक तुझा प्रश्न असा होता की वेगवेगळ्या घराण्यामध्ये एकच राग मांडताना तो कसा वेगळा हो होतो. हो हो. बरोबर. मग तिथे परत हाच मुद्दा आहे. मग तिथे तर काय आहे, तिथे फॉर्मॅट सुद्धा तुमचा कॉमन आहे. म्हणजे राग तोच, फॉर्मॅटही खयालचाच तसाच. मग त्याच्यामध्ये एक आधी विलंबित बंदिश आणि मग एक द्रुत बंदिश हा फॉर्मॅट तोच आहे. हम्म, हम्म. आणि तरी प्रत्येकाचं मांडणी वेगळी दिसते. किशोरी आमोणकरांचं गाणं वेगळं वाटतं, कुमारांचं हो. गाणं वेगळं वाटतं, बरोबर. भीमसेनीचं वेगळं. हे वेगळे पण कशात आहे हा प्रश्न जो आहे याचं उत्तर मगाशी मी जे म्हटलं ना, आपण एक्सपान्शनसाठी काय वापरतो? म्युझिकल मटेरियल वापरतो बरोबर. किंवा तयार करतो. मग हे म्युझिकल मटेरियल तयार होण्यामध्ये 2-3 घटक महत्वाचे आहेत. एक म्हणजे माझ्या वाद्याची क्षमता. हम्म. हम्म. म्हणजे गायक एखाद्याच्या गळ्याला खूप फिरत आहे तर तो तानेकडे जास्त जाईल. हम्म, हम्म, इनफॅक्ट ही घराणी तयार होतानाची जर आपण उगमाची जागा बघितल्या तर हे लक्षात येतं बर. की ज्या आग्रा घराणं आपण आता फार खोलात जायला नको, परंतु ज्या गायकाचा आवाज खूप चांगला नाही ना, हा. तो गायक स्वराकडे जाणार नाही ना, तो लयीचं काम जास्त लईच. करेल. हा. बर, बर, बर. हा, हा, हा. आणि मग असं लयीच्याकडे जास्त झुकणारं गाणं म्हणजे मग त्याच्या सांगीतिक मटेरियलच्या निर्मितीमध्ये हा. स्वरापेक्षा लयीचा वापर जास्त होणार आहे. अच्छा. हम्म, हम्म. मग तो आलापात रमेल का तर नाही, कारण आलाप त्याला आवाजच नाही चांगला. घोगरा जर आवाज असेल तर आलापात रमायच्या ऐवजी तो पटकन पुढे जाईल हम्म, आणि लयीशी रिलेटेड म्युझिकल मटेरियल तयार करायला लागेल. हम्म, हम्म. म्हणजे आलं वेगळे पण. हम्म. याच्या उलट ज्याचा आवाज अतिशय गोड आहे किंवा अतिशय सुरेल आहे तो माणूस आलापात जास्त रमेल हम्म, आणि तो म्हणेल लयीकडे मी बघीन नंतर केव्हा तरी. हम्म. त्यामुळे त्याचं आणखीन वेगळं झालं गाणं. सो शेवटी पुन्हा स्वर आणि लय ह्याचा बॅलन्स, याच्यातनं वेगवेगळं म्युझिकल मटेरियल तयार होणार आहे आणि त्याच्यात शब्द आल्यावरती आणखीन व्हरायटी क्रिएट होते. तर वेगळे पण जे येतं ते त्या म्युझिकल मटेरियल वेगळं झाल्यामुळे येतं. बाकी तसंच दादा फॉर्मॅट तोच. अजून एक प्रश्न जो मनात येतो तो म्हणजे एकाच गुरुचे 2 शिष्य त्यांच्या गाण्यामध्ये पण फरक असतो. ते पण म्हणजे आवाजात असायलाच पाहिजे, नाही तर सगळे छापाचे गणपती होतील. ओके. म्हणजे म्हणजे स्वतःची ओळख इनफॅक्ट निर्माण करण्यासाठी. स्वतःची ओळख म्हणजे कसं आहे, गुरुची नक्कल करणे हे शिकवण्याचा उद्देश नाही आहे ना. हम्म. परत मग गुरु काय करत असतो, तर गुरु तुम्हाला कोडच देत असतो. हा. हम्म. पण त्या कोडच्या पलीकडे जाऊन एस्थेटिक्स जे काय आहे ते तुम्हालाच तयार करायचं असतं. पण पुन्हा तुम्ही भावंड आहेत का 2 तर हे सांगता येतं. हो. हम्म, हम्म. एका गुरुचे 2 शिष्य हे भावंड आहेत एवढं कळतं, पण त्यांचे स्वभाव वेगळे आहेत, हम्म, हम्म, हम्म. रिलेटेड आहेत एवढं कळतं. कारण पुन्हा काही गोष्टी तर एक लेवल पर्यंत त्यांचं मटेरियल करण्याची प्रोसेस तशीच असते. तशीच राहणार. आपण ते म्हणजे बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. आता अजून 2-3 काही प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटच्या मध्ये सादरीकरण करतो त्याचा फॉर्मॅट वेगळा असतो म्हणजे काय असतं? इन्स्ट्रुमेंट मधलं सादरीकरण, ह्याला जेव्हा इन्स्ट्रुमेंट म्हणायचं आहे तर सादरीकरण हे मला वाटतं, आपण ध्रुपदाबद्दल बोललो ना, हम्म. तर ध्रुपद हे गायलं पण जायचं आणि वीणेवर पण वाजायचं. बरं. बरोबर आहे. आणि ध्रुपदाचं इव्होल्युशन पुढे खयालमध्ये झालं. हम्म. तर खयालकडे काय गेलं, त्यातला वोकल पार्ट होता तो खयालकडे गेला. हम्म. त्यातला वीणेचा जो पार्ट होता ज्याच्यामध्ये तंत होतं हम्म, हम्म. तो पार्ट सतारीकडे गेला. हम्म. पण ते खयाल मार्गाने नाही झाली ती डेव्हलपमेंट झाली ती आलाप जोड झाला या फॉर्मॅटमध्ये झाली. हम्म. आणि आलाप जोड झाला हा जो फॉर्मॅट सतारीसाठी म्हणून, तंतुवाद्यांच्यासाठी म्हणून जो विकसित झाला खरं म्हणजे, तो ध्रुपदाच्या जास्त जवळ जाणारा. म्हणजे तिथे कसं आहे, आलाप मोठा होतो. एक सतारीच्या कार्यक्रमात जर आपण गेलो तर हो. एक मोठा आलाप असतो.
हो. मोठा म्हणजे किती, तर खयालापेक्षा खूपच मोठा असतो. अर्धा पाऊण तास चालणारा एक संथ आला, पूर्ण रेंजमध्ये तो वादक तुम्हाला पूर्ण राग उलगडून दाखवतो. हा ध्रुपदाचा फॉर्मॅट आहे, पण त्याला आलापजोड झाल्याचा आपण आलाप म्हटलं. थोडासा फरक आहे ध्रुपदामध्ये, त्या आलापामध्ये अलंकरण करण्याला मज्जा हवी. इथे मात्र त्यांनी अलंकरण केलं. मग पुन्हा का इव्होल्युशन मग कुठल्या डायरेक्शनला झालं? अलंकरणामुळे ते युजर फ्रेंडली झालं जास्त. सतारीतला आलाप हा जास्त युजर फ्रेंडली आहे, मला तो आपलासा वाटतो. ध्रुपदातला आलाप हा जास्त टेक्निकल होतो. हे बघा, आता हे सगळं कळायला लागलं की मजा येते ना. हो हो. तर आलाप झाला की मग जोड सुरू होतो सतारीमध्ये. मग जोड म्हणजे काय, तर ध्रुपदामध्ये सुद्धा आहेच. ध्रुपदामध्ये जे नोमतोम सुरू होतं त्याचाच काउंटर पार्ट इथे जोडमध्ये आहे. म्हणजे मी सतारच वाजवतोय, अजून तबला सुरू झालेला नाही, म्हणजे मी आवर्तनात गेलेलो नाही अजून. परंतु सतारीच्या स्ट्रोकमधनं स्ट्रोकमुळे काय आहे, स्ट्रोकमुळे मला लय निर्मिती करता येते. मग हे वाद्य स्वतः लय निर्मिती करून त्या स्ट्रोक्समधनं जोड बनवायला सुरू करतं. मग त्या जोडाचा स्पीड वाढतो आणि त्याचा झाला होतो. आणि मग हे सगळं आलाप जोड झाला पूर्ण होईपर्यंत तासभर तो तबलजी शांतपणे बसलेला असतो. मग जी गत येते, म्हणजे आलाप जोड झाला आणि गत असा जो फॉर्मॅट आहे तो परत ध्रुपदामध्ये, ध्रुपद मधलं ध्रुपद हे खरं तर त्यातली बंदिशी असते. मग तसं इथे गत आहे. मग आलाप जोड झाला, या तिन्हीमधनं माझं रागमांडणी तर पूर्ण झालेली आहे. मी सगळं करून झालेलं आहे, रागाचं दर्शन पूर्ण देऊन जाय. मग पुढे उरलं काय म्हणण्यापेक्षा करायचंय काय गतीमध्ये, मग मला तालाशी क्रीडा करणे हे काम असतं, जे एक्झॅक्टली ध्रुपदामध्ये आहे. ध्रुपदात तेच होतं. ध्रुपदामधलं ध्रुपदाचं गायन पखवाज सुरू झाल्यानंतर हे फक्त ताल क्रीडेपुरतं आहे. तसंच इथे सुद्धा. आणि मग आपल्याला मग तो तबलजी ही हात सरसावून येतो आणि मग सुरू होतं. सो म्हणून हा फरक कळला पाहिजे. खयालमध्ये असं होतं का नाही, खयालमध्ये काय होतं, सुरुवातीला डायरेक्ट 1 मिनिटभर तो आलाप फक्त रागदर्शक आलाप करतो गायक किंवा गायिका, आणि मग आपण बंदिशीच शिरतो सरळ, तबल्याचं आवर्तन सुरू होतं. मग तिथे पर्पज एकदमच वेगळा होतो. आणि मग तिथे मात्र हे होत नाही, तिथे तालक्रीडा राहत नाही, तिथे लयीशी खेळ होतो. आता यात सुद्धा इन्स्ट्रुमेंटमध्ये परत तबला सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य श्रोत्याला केव्हा एकदा द्रुत त्याची घाई झालं असं मी जसं म्हणलं, तर ते विलंबित आणि द्रुत यात फरक काय आहे? विलंबित म्हणजे स्लो आणि द्रुत म्हणजे फास्ट. स्लो म्हणजे किती स्लो असा प्रश्न. म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं तर आता तीन तालाचं एक आवर्तन आहे. समजा 3 ताल आपण म्हटलं, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, याची लय म्हणजे काय, तर लय म्हणजे स्पीड. या याच्यात विलंबित लय म्हणजे काय, तर मी धा धिन धिन, ही विलंबित नक्कीच आहे, एकदम स्लो झालं. मग हे स्लो का करतो आपण? मला एक आवर्तन मोठं, मला डेव्हलपमेंटसाठी माझा कॅनव्हास मोठा झाला, आणि हा मला मोठा का पाहिजे, कारण मी त्याच्यात शांतपणे राग मांडायला सुरुवात करणार आहे. मला आलाप मांडायचा आहे. आलाप म्हणजे संथपणा आहे. मग संथपणासाठी मला मोठा कॅनव्हासच पाहिजे. आणि मग त्या आलापातनं आणि हळूहळू जसं माझं मांडणी पुढे जसं जाईल आणि मग मी आलापातनं तानेकडे जायला लागेन, तसं ते संथपणा कमी झाला पाहिजे त्याचा, आणि मग माझा कॅनव्हास हळूहळू छोटा झाला पाहिजे. तो द्रुतमध्ये तो कॅनव्हास एकदम श्रिंक होतो. आणि मग शेवटी नेहमी तराण्याकडे का जातो आपण? नाही, शेवटी तराणा असं शेवटी असं नाही, तराणा हा सुद्धा एक फॉर्मच आहे असं म्हणूया आपण. म्हणजे बंदिशीचा एक प्रकार म्हणूया आपण तराण्याला, जिथे शब्दांच्या ऐवजी काय म्हणतात त्याला, नोमतोमचे व्यंजन वापरलेली आहेत. व्यंजन शब्द का आले, तर व्यंजन पाहिजेत. व्यंजन का पाहिजे, तर मला व्यंजन आल्याशिवाय लईला छेद देता येत नाही. आकार उकारातनं फक्त स्वरातनं लईला आ मध्ये मी लय नाही तोडू शकत. पण एरी, आ, ली, पी, या, बी, न, ब, द, न हे शब्द व्यंजन आल्यानंतर मला लय छेदण्यासाठी मार्ग मिळतो. तराणा हे मला शब्दामधनं सुद्धा मांडून झालं माझं. मला जे काय करायचं होतं ते शब्दांचा वापर करून सुद्धा पुढे झालं, आणि मला आणखीन काहीतरी पुढे मांडायचंय.
मग हे कुठे आहे? मग हे थोडंसं तंताकडे जाणारं जास्त आहे. हम्म. सतारीमध्ये द्रुतमध्ये गेल्यानंतर जे तंत होतं, हम्म. दग 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 धीरे 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 दड 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 दड, मग हे शब्दात जर मी मांडायला निरर्थक, मी जर व्यंजन फक्त वापरून जे करतो तो तराणा आला मग. इंटरेस्टिंग. आणि हा तराणा सगळं झाल्यानंतर मला आणखीन काहीतरी मांडायचे अशी गरज शमवण्यासाठी म्हणून तराणा आलेला आहे. अच्छा अच्छा. आता हे एक एक अर्थ समजायला लागले, त्यामुळे हा. मला हा. इंटरेस्टिंग वाटायला लागलं. तर त्यामुळं म्हणजे शेवटचा प्रश्न असा आहे की हे समजायला लागल्यानंतर खूपच इंटरेस्टिंग वाटतं. तर श्रोत्यांनी सुद्धा रियाज करायला पाहिजे का? हे हा, म्हणजे श्रोत्यांनी काय दरवेळेला करायला? आपल्याला जाता येणं शक्य नसतं. कुठल्याही एखाद्या संगीताच्या एखाद्या, जसं तर सवाई गंधर्व फक्त आणि फक्त पुण्याला होतो, त्याचा आम्हाला आस्वाद घेता येत नाही. पण अशा श्रोत्यांसाठी तुम्ही काय सांगाल, की काय पद्धतीने आम्ही रियाज करायचा, दादा म्हणतायत तसं? पहिलं मला आनंद आहे की श्रोत्याला सुद्धा रियाजची गरज आहे असं तुम्ही म्हणताय. सो पण पण ह्यातनं आपण एक मान्य करतोय की श्रोत्याला पुन्हा म्हणजे ही गरज कशातनं आली, तर मला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. तर कसं आहे माहिती आहे का, की आत्ता म्हणजे आपल्याकडे अशा प्रकारे गाणं समजावून सांगणे हा प्रकार नाही. हम्म. म्हणजे मी साधारणपणे एक 20-25 वर्षापूर्वी याची सुरुवात केली होती. तेव्हा असं काहीच नव्हतं तेव्हा. आता निदान काही लोक बोलतात तरी. हम्म. आणि समजावून सांगण्याकडे कल वाढत चाललेला आहे थोडासा. हम्म. समजावून सांगण्यामधली 2-3 स्टेप्स आहेत. पहिलं मी त्याला परिचय म्हणेन, ॲक्वायंटन्स. म्हणजे ॲप्रिसिएशनकडे जाण्यापूर्वी ॲक्वायंटन्स म्हणजे मला त्यातली टर्मिनॉलॉजी कळली पाहिजे सगळी. हम्म. आणि पहिली सगळी टर्मिनॉलॉजी म्हणजे मगाशी आपण सगळं आलाप, तान आणि हे सगळे शब्द कळणे. ते खरं म्हणजे ते एकदा त्यांचा संदर्भ कळला की त्याला काही कठीण नाही आहे. हे कसं आहे माहिती आहे का, मेडिकल सायन्समध्ये जे काय शब्द वापरलेले असतात ना, मेडिकलचे म्हणून जे काय शब्द असतात, ते आपण त्यांना म्हणतो सुद्धा ग्रीक आहे. पण ते खरंच ग्रीक भाषेत आहेत. हम्म. म्हणजे मला जर ग्रीक भाषा येत असली तर ते सगळे सोपे आहेत शब्द. हम्म. म्हणजे लिहिणारा हिमॅट्युरिया म्हणतो, पण त्याचा अर्थ हिमॅट आणि युरिया म्हणजे माझ्या युरिनमध्ये रक्त, असं त्याचा ज्याला ग्रीक कळेल त्याला तो अर्थ कळेल. हम्म. तसंच इथे काहीच आहे. मला संगीताची भाषा एकदा जर कळली तर या सगळ्या शब्दांना त्यांचे अर्थ आहेत. बरं. आणि काय ते म्हणजे भाषा समजून घेणे हा पहिला टप्पा आहे. हम्म. आणि ते सहज करून घेता येतं. त्याच्यात काहीच आजकाल तर काहीच कठीण कन्सेप्ट समजले पाहिजेत. नुसतंच इन्फॉर्मेशनच्या मागे लागून रागांच्या नियमात ग्रामरच्या पलीकडे, ग्रामरमध्ये मला वाटतं श्रोत्याने शिरू नये, हम्म. असं माझं मत आहे. म्हणजे काय आणि काही खरंच गरज नाही आहे. पण कोड कळला पाहिजे. म्हणजे काय, तर मग काय घडतं नेमकं, काय घडलं पाहिजे, काय घडू नये, आणि हे कळलं पाहिजे. मग हळूहळू जास्त तुम्ही जसं ऐकाल आणि कॉन्शियस लिसनिंग व्हायला पाहिजे. मगाशी जे म्हटलं ना की नुसतंच कानावर पडून ऐकणं. मला गाणं खूप आवडतं आणि मी खूप ऐकतो, पण ते ऐकणं जर मी ड्राईव्ह करत असताना लावून ठेवलेलं संगीत किंवा मी स्वयंपाक करत असताना मागे लावून ठेवलेलं संगीत, ह्याला हे पॅसिव्ह ऐकणं झालं. हम्म. पॅसिव्ह ऐकण्यातनं आपल्याला कळणार नाही ती गोष्ट किंवा तुमची क्युरिओसिटी जागृत होणार नाही. तर पहिला टप्पा मला वाटतं श्रोत्यासाठी ॲक्टिव्ह लिसनिंग, हा कॉन्शियस लिसनिंग. अर्धा तास रोज असा तुम्ही काढा की मी फक्त तेवढंच करीन. हेडफोन लावून म्हणा किंवा शांत बसून तेवढंच गाणं ऐकीन, इतर काही विचार नाही डोक्यात. हे जर झालं तर मला असं वाटतं की ऑटोमॅटिकली हळूहळू तुम्हाला त्यातल्या बारकाव्या सेन्सिटिव्हिटीज आजकाल जराशा आपल्या कमी व्हायला लागलेल्या आहेत सगळ्या. गरज वाटत नाही, सटलिटीची गरज वाटत नाही. तुला तर सिनेमामध्ये जास्त जाणवत असेल. अगदीच. म्हणजे आमची नेहमी चर्चा होते की सिनेमापेक्षा सुद्धा आपण टीव्हीकडे बघतो. सर्व टीव्ही सिरियल्समध्ये सटलिटी इज नो मोर अ व्हर्च्यू. बटबटीत सगळं असं सर्व करायला लागतं तुम्हाला. आता इथे रडा, इथे हसा, असं. तर अगदी तसं नाही, तरी सुद्धा मला माझ्या सेन्सिटिव्हिटीज जागृत करून माझे निष्कर्ष काढता येणे, माझे चॉईसेस वापरता येणे, ही मला वाटतं सजगता आपण ज्याला म्हणतो ती सिनेमाला काय, संगीताला काय, काव्याला काय,
लिटरेचरला काय, नाटकाला काय, सगळ्यालाच लागू आहे. बरोबर. त्यामुळे मग आपण संगीत वेगळं का काढतो, मला हे कायम कधीच खरंच कळलेलं नाही. की मला तर कधी कधी वाटतं की नाटक सुद्धा तेवढंच कळणं आवश्यक आहे हो, जेवढं अर्थात. संगीत कळण्याची गरज आहे, किंवा सिनेमा सुद्धा तेवढंच हो, कळणं हो, हो, गरजेचं आहे. हो. आपण मग जास्त संगीताला एका पेडेस्टल वरती नेऊन ठेवतो, तसं काही नाही आहे. सिनेमातलं गाणं जितकं छान लता मंगेशकरचं 3 मिनिटाचं गाणं आहे, तसंच मला 1 तासाची महफिल सुद्धा तशीच वाटली पाहिजे, आणि तशीच आहे ती. हम्म. मला वाटतं इथे झोपूया. आपण कन्क्लूड करायला हो, हरकत नाही आपल्या येस गप्पा. येस हो. अगदी म्हणजे गप्पा किती हा? आपण चालू ठेवलं तरी त्या पुरेशा नाहीच आहेत. आणि श्रोत्यांना नक्की मी सांगू इच्छित की दादांचं रागा क्वेस्ट नावाचं पण एक युट्यूब चॅनल आहे, जिथे सुहास दादा आणि नितीन दादा दोघंही आपल्याशी ह्या विषयांवर अनेक भागांमध्ये त्यांनी आपल्याशी गप्पा मारल्या आहेत. सुरेश तळवकर यांनी सुद्धा आपल्याला तालांबद्दल त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. सो ते जर तुम्ही प्रत्येकाने ऐकलं, स्पेशली जे विद्यार्थी आता आहेत, संगीताचे विद्यार्थी, दादा म्हणतायत तसं प्रत्येकाने जर त्याच्यातल्या त्या फॉर्म्स बद्दल जाणून घेतलं, तर संगीत शिकताना आणि ऐकताना दोन्हीची मजा वेगळीच असणार आहे. दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद. नितीन दादा, सुहास दादा, तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आलात. नमस्कार. आपल्या या गप्पांमधनं आपण प्रयत्न करतो आहोत आणि याच पद्धतीने असेच प्रयत्न करत राहू, जेणेकरून मैफिली सादर करताना तुम्हाला जो आनंद मिळतो, तोच आनंद आम्हाला पण मिळेल ऐकताना. दादा, एक अगदी. छोटी रिक्वेस्ट करू शकते का नितीन दादा, की एक छोट्याशा बासरी वादनाने तुमच्या आवडत्या रागामध्ये आपण हा शो कन्क्लूड बर करूया. बर गेले 1-2 दिवस माझ्या डोक्यात एक चारुकेशी नावाचा राग सुरू आहे, तर ते मदन मोहननी हा राग अतिशय सुंदर एका गाण्यासाठी आधारित पुन्हा आपण म्हणतो थोडासा बदल करून